या ठिकाणी अनिल दादा हे आपले सरपंच आहेत. त्यांनी सांगितलं की 2009 ला युवक संघटनेमध्ये आम्ही काम करत होतो. 2009 ला मी त्यांना खूप आवरायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या सोबत काम करा, परंतु चळवळा माणूस हा प्रस्थापित लोकांच्या सोबत जास्त जातामध्ये राहू शकत नाही आणि इथं राहण्यात भलं नाही हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी आम्हाला सुट्टी दिली. आम्हाला निघून ते शिवसेनेमध्ये सहभागी झाले. सहभागी झाल्यानंतर अनेक कटकारस्थान करून त्यांना दाबवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी आपल्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. मी अनेक लग्नात आलो, साखरपुड्यात आलो, दुःखात आलो, सुखात आलो. सगळ्यात आधी त्या ठिकाणी पुढे जर मला कोण दिसला असेल तर ते आपला अनिल दिसला. जिल्हा परिषदेची निवडणूक होती, पंचायत समितीची निवडणूक होती, नंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होती. आपल्या पक्षामध्ये त्या काळामध्ये काम करणारा शिवाजी मिसाळ याला शपथपूर्वक आम्ही शब्द दिला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सरपंच करू. त्यावेळेस मी त्या पक्षामध्ये होतो. मी होतो, माझ्यासोबतचे उमेदवार होते आणि ज्यांचं खुर्ची हिसकून घेऊन स्वतः कडे पद घेतलेले नेते सुद्धा माझ्यासोबत होते शब्द द्यायला. आम्ही शब्द दिले. परिणाम काय झाला तर 2009 ला अनिल निघून गेले आणि नंतरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवाजी मिसाळ सुद्धा निघून गेले. या पक्षामध्ये मागच्या 20-25 वर्षामध्ये जे कोणी येऊन या ठिकाणी काम करू पाहत होता त्याला यांनी टिकू दिलं नाही. जे काय आहे ते स्वतःकडे घेण्याचं काम या लोकांनी केलं. हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की जसे हे तसे यांचे नेते चेले चपाटे. जशी यांची वृत्ती प्रवृत्ती तशी त्यांची सुद्धा वृत्ती प्रवृत्ती. या पिंपळखेड नगरीचं पीएससीचं काम मी जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्याबरोबर पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही मंजूर करण्याचं काम केलं. समोरच्या माणसाला जाऊन विचारा की 5 वर्ष आरोग्य मंत्री त्या पक्षाचा असताना सुद्धा कुणाच्या म्हणण्यावरती तुम्ही मंजूर झालेलं ते पीएससी जी आहे दवाखाना जो आहे तो 5 वर्ष पुढे ढकलला. त्यांना विचारलं पाहिजे काय झालं असतं. कुंभार पिंपळगावची पीएससी एवढी प्रचंड लोडेड होती, त्या ठिकाणी लोकांची सोय होत नव्हती. या ठिकाणी पीएससी आम्ही मंजूर केली, परंतु तुम्ही होऊ दिली नाही. 200 वर्षाची परंपरा असणार हे नाट्य परंपरा असणार हे गाव आम्ही तीर्थक्षेत्र पर्यटन मधून नाट्यगृह सभागृह शासनाकडे मंजुरीला टाकलं. त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की तुम्ही हे का होऊ दिलं नाही. पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेची सुरुवातीला प्रधानमंत्री पाणी पुरवठा योजनेमध्ये आम्ही मंजूर केली. त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही ही योजना पुढे का ढकलली 5 वर्षापर्यंत. जे काम मी जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये मंजूर केलं तेच काम त्यांनी माझ्यासाठी शेवटच्या माझ्या टर्मच्या 6 महिन्यामध्ये मंजूर करण्यासाठी या ठिकाणी ठेवलं. आणि जिल्हा परिषदेचं सर्कल हे तुम्ही तुमच्या आशीर्वादाने आम्हाला निवडून दिलेलं असल्यामुळं या ठिकाणी महेंद्र भाऊ असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेऊन वेगळ्या पद्धतीने निधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु यांनी हा निधी कुणाच्या पुस्तकामध्ये टाकला. जे विषय जिल्हा परिषदेचे ते विषय तुम्ही आज आमदारांनी केले असं या ठिकाणी सांगता तुम्ही किती खोटं बोलणार आहात.
आरगळे गव्हाण ते पिंपरखेड रस्ता, हा रस्ता आरगळे गव्हाणपासून पिंपरखेडचा नाही तर हा आष्टीपासून पिंपरखेडचा आहे. आणि राहुल भैया लोणीकर आमच्या सोबत सभागृहामध्ये होते. सुनील बापूला याची खूप चांगली कल्पना आहे. मी त्यांना सुद्धा तत्कालीन पालकमंत्री लोणीकर साहेबांना बोलायला लावलं होतं की आरगळे गव्हाण ते पिंपरखेड हा रस्ता व्हायलाच पाहिजे आणि माझ्या कार्यकाळामध्ये व्हायला पाहिजे आणि तो रस्ता मंजूर करण्यासाठी हा रस्ता आम्ही आष्टी पिंपळगाव आरगळे गव्हाण आणि पिंपरखेड असा मंजूर करून घेतला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून. परंतु तो रस्ता सुद्धा होऊ नये यासाठी प्रयत्न कोणी केले हे यांना या ठिकाणी विचारलं पाहिजे. एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मात्र विकासाला विरोध करायचा. त्यामुळे मित्र हो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला हिम्मतदारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि त्यांना हे जे तिन्ही महाराष्ट्रातले मोठे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील, जनतेशी यांची नाळ जुळलेली आहे. जनतेसाठी काम करण्याचं यांनी ठरवलेलं आहे आणि ते काम आपल्याला जर आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्या विचाराचा आमदार हा विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून आपण डॉक्टर हिम्मतदादा उडान यांना विधानसभेमध्ये पाठवावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बापू बोलतो.